आज आपण लाखनवाडा गावाच्या शेजारी एका डोंगराळ भागावर आहोत। आपण या ठिकाणी पाहता की संपूर्ण डोंगर हा दगडाने भरलेला असतो, मात्र हा डोंगर जो आहे हा डोंगर वेगळा आहे। या डोंगरामध्ये तुम्हाला गारीशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही। भरगस्त पांढऱ्या शिप्र गारी या डोंगरामध्ये आहेत। याचं संशोधन होणं गरजेचं असून संबंधित खात्याने याचं संशोधन करावे अशी आमच्या लाखनवाडा वासियांची मागणी आहे। आज आपण लाखनवाडा या परिसरातील डोंगर रांगामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। ह्या अजिंठा पर्वतातील डोंगर रांगा आपल्याला निसर्ग सौंदर्यासाठी ह्या ओळखल्या जातात। ज्या डोंगर रांगा जर तुम्ही पाहिलं तर या डोंगर रांगा या काळ्याशार दगडांनी त्या ठिकाणी भरलेल्या असतात। पण कुतूहलाचं ठिकाण म्हणून लाखनवाडा येथील एका या टेकडीवरती आपण जर पाहिलं तर गारांचा खच या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतो। हा नैसर्गिकरित्या निर्माण झालेला खच आपण या ठिकाणी पाहतो। तर या गारांच्या खचामध्ये काय कुतूहल आहे हे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। तर हे कुतूहल जी गारा निर्माण झालेल्या आहेत ह्या कशामुळे निर्माण झाल्या आणि केव्हापासून येत आहेत, आमच्या जन्माच्या आधीपासून सुद्धा या डोंगरावरती ह्या गारा आम्हाला पाहायला मिळतात। आणि जेव्हा पावसाळ्यात या ठिकाणचा परिसर संपूर्ण हिरवागार होतो त्यावेळेस या गारांचं जे सौंदर्य आहे ते आणखीच खुलून त्या ठिकाणी येतं। हे कुतूहल निर्माण झाल्यामुळे सर्व लोकांचा ओढा याच्याकडे असतो। त्यामुळे हे कशामधून निर्माण झालं याचा सर्वे या ठिकाणी केला गेला पाहिजे, याचं संशोधन या ठिकाणी करता आलं पाहिजे।